नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे व्हीटी. आज आपण इयत्ता 10वीतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 2 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 1 यातील काही घटक अभ्यासणार आहोत. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. या ठिकाणी पेशी विभाजन हे कशा पद्धतीने होतं हे आज आपण बघणार आहोत. सेल डिव्हिजन अँड इसेन्शियल लाईफ प्रोसेस. पेशी विभाजन एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. सेल डिव्हिजन इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. पेशी विभाजन हा पेशीच्या आणि सजीवांच्या अनेक गुणधर्मापैकी एक अतिशय महत्त्वाचा गुणधर्म आहे. पेशी विभाजन म्हणजे काय? पेशी कशा पद्धतीने विभाजन त्याचं होतं हा सुद्धा त्या पेशीचा एक गुणधर्म आहे. ठीक आहे. आणि तो एक महत्त्वाचा घटक गुणधर्म तो आहे सजीवांमध्ये. ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम्स इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग वन. अ मल्टीसेल्युलर organisms grows up and emaciated body can be restored. या गुणधर्मामुळेच एका सजीवापासून नवीन सजीव निर्माण होऊ शकतो. बहुपेशीय सजीवांच्या शरीराची वाढ होऊ शकते. शरीराची झालेली झीज भरून काढता या ठिकाणी येते. हे फार महत्त्वाचे घटक या ठिकाणी सेल डिव्हिजनमुळे होतात आणि त्यामुळेच या ठिकाणी सेल डिव्हिजन होणं फार गरजेचं आहे. आपण आजारी पडू किंवा आपल्याला जखम झाली, आपल्याला लागलं, आपल्या शरीराची त्या ठिकाणी झीज होत असेल किंवा शरीराला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, आपली वाढ होणे किंवा आपला शरीराचा विकास होणे, हे सगळ्या गोष्टी या सेल डिव्हिजनमुळे हे होत असतं. देअर आर टू पार्ट ऑफ द सेल डिव्हिजन ॲज मायटोसिस अँड मिओसिस. बघा, पेशी विभाजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत. सूत्री विभाजन मायटोसिस अँड मिओसिस, अर्धगुणसूत्री विभाजन, हे दोन प्रकार त्या ठिकाणी आहे. मायटोसिस ऑकर इन सोमॅटिक सेल्स अँड स्टीम सेल ऑफ द बॉडी वेअर ॲज मिओसिस ऑकर्स इन अ जर्म सेल. बिफोर स्टडी ऑफ सेल डिव्हिजन we should know the structural organization of cell that we have studied earlier. Each cell has a nucleus. Beside other cell organelles are also present. Let us study the cell division with the help of this information. Before any type of cell division, the cell double up its chromosomes number present in its nucleus, that is chromosome number is 2n, it is double up to 4n. या ठिकाणी पेशी विभाजन तर हे महत्त्वाचं आहेच, पण त्याचे जे दोन घटक पडतात, सूत्री विभाजन आणि अर्धगुणसूत्री विभाजन. याच्यामध्ये सूत्री विभाजन शरीरातील कायिक पेशी आणि मूल पेशीमध्ये घडून येते, तर अर्धगुणसूत्री जे आहे विभाजन जनन पेशी ज्या असतात त्याच्यामध्ये हे अवलंबतात. पेशी विभाजनाचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला पेशीची रचना माहीत असणं फार गरजेचं आहे. पेशी कशा पद्धतीने आहे, पेशीमध्ये कसे घटक असतात, पेशी तिचा स्वभाव कसा असतो, त्याची रचना कशी असते, हे आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. जे आपण यापूर्वी अभ्यासले आहे. प्रत्येक केंद्रकीय पेशीमध्ये एक केंद्रक असतो. त्या व्यतिरिक्त इतर पेशी अंगकेही त्याच्यामध्ये असतात. इतर पार्ट, त्याचे पार्ट जे आहे, बॉडी पार्ट म्हणू आपण पेशीचे. या माहितीच्या आधारे आता आपण दोन्ही प्रकारच्या पेशी विभाजनाचा अभ्यास करूया. कोणत्याही प्रकारच्या पेशी विभाजनापूर्वी पेशी तिच्या केंद्रकामध्ये असलेल्या गुणसूत्रांची संख्या द्विगुणित म्हणजे दुप्पट करते. म्हणजे जर गुणसूत्रांची संख्या क्रोमोझोम्स गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती 4n केली जाते, म्हणजे दुप्पट होते त्या ठिकाणी. ठीक आहे. A pair of each type of chromosomes is present in 2n condition, whereas single chromosomes of each type is present in a condition and their structure is like the on shown in figure given by side. 2n अवस्थेमध्ये प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते, तर n अवस्थेमध्ये मात्र प्रत्येक प्रकारचे एक एक गुणसूत्र त्या ठिकाणी असते आणि त्याचा आकार शेजारील आकृतीप्रमाणे असतो. बघा, वरती पी आर्म, बाजू ज्याला म्हणू आपण, त्यानंतर सेंट्रोमेअर, क्यू आर्म, DNA.
mitosis, somatic cells and stem cells divide by mitosis. Mitosis is completed through two main steps. Those two steps are कॅरोटॅक्टिक्स न्यूक्लियर डिव्हिजन अँड त्यानंतर सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन ज्याला म्हणतो आपण सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस इज कम्प्लिटेड थ्रू 4 स्टेप. या ठिकाणी सूत्री विभाजन पेशी विभाजनामध्ये काय पेशी आणि मूल पेशी या सूत्री विभाजनाने विभाजित होतात. सूत्री विभाजन मुख्य 2 टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते 2 टप्पे म्हणजे प्रकली विभाजन, ज्याला केंद्रकाचे विभाजन म्हणतो आपण. हेच ऐकत आलेलो आहे आपण आतापर्यंत, केंद्रकाचे विभाजन हा शब्द, ठीक आहे. आणि परिकल विभाजन, जीव द्रव्याचे विभाजन. प्रकल विभाजन 4 पायऱ्यांमध्ये पूर्ण होते. बघा आता ते पहिले प्रोफेज, पूर्वावस्था. इन प्रोफेज कंडेन्सेशन ऑफ बेसिकली थिन थ्रेड लाइक chromosomes starts. Due to this, they become short and thick, and they start to appear along with their pair of sister chromatids. Centrioles duplicate, and each centriole moves to opposite pole of the cell. Nuclear membrane and the nucleus start to disappear. पूर्वावस्था बघा. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये फुलता अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन होते. त्यामुळे ते आखूड व जाड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसह दृश्य व्हायला सुरुवात होते. तारा केंद्र द्विगुणित होते व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. केंद्रकावरण आणि केंद्रिका नाहीसे व्हायला त्या ठिकाणी सुरुवात होते. अशी त्याची रचना होते प्रोफेजमध्ये, पूर्वावस्थामध्ये. त्यानंतर बघा मेटाफेज म्हणजे मध्यावस्था. ही मध्यावस्थामध्ये कशी येते ती. न्यूक्लिअर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसअपिअर इन मेटाफेज. मध्य अवस्थेमध्ये केंद्रकावरण पूर्णपणे नाहीसे त्या ठिकाणी होते, ठीक आहे. असे नाहीसे झाले समजून घ्यायचं, ते मध्य अवस्थेमध्ये यायला सुरुवात झालेली आहे. क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन and become clearly visible along with their sister chromatids. All chromosomes are arranged parallel to equatorial plane of the cell, ज्याला central plane म्हणतो आपण. Special type of flexible protein fibers are formed between centromere of each chromosomes and both centrioles. बघा, सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसह स्पष्टपणे दिसतात. त्यालाच आपण सिस्टर क्रोमॅटाइड्स म्हणतो, ठीक आहे. सर्व गुणसूत्रे पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला मध्य प्रतलाला समांतर अवस्थेत संरचित होतात. दोन्ही तारा केंद्र आणि प्रत्येक गुणसूत्राचा गुणसूत्र बिंदू या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे त्या ठिकाणी तयार व्हायला सुरुवात होतात. आता तिसरी स्टेप आहे बघा, ॲनाफेज, पश्चावस्था. इन ॲनाफेज सेंट्रोमेअर्स splides and thereby sister chromatids of each chromosomes separate, and they are pulled appear in opposite direction with the help of spindle fibers. Separated sister chromatids are called as daughter chromosomes. Chromosomes being pulled appear like bunch of bananas. In this way, each set of chromosomes reach at 2 opposite poles of the cell. या ठिकाणी पश्चावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राचे अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. आता हे ओढायला सुरुवात झालं बरं का, म्हणजे काय होईल, मध्यभागी त्या ठिकाणी ताण पडायला सुरुवात होईल. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणतात.
यावेळी ही ओढली जाणारी गुणसूत्रे केळीच्या घडासारखी दिसतात. अशा तऱ्हेने गुणसूत्रांचे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना पोहोचले जातात. ही झाली पश्चावस्था, ज्याला सॉरी इथं थोडं दाखवण्यात थोडी हे झालेली आहे आकृतीमध्ये. एमएफएस, ठीक आहे, पश्चावस्था. त्यानंतर बघा अंतावस्था, टेलोफेज. The chromosomes which have reached at opposite pole of the cell now start to decondense, due to which they again become thread-like, thin and invisible. Nuclear membrane is formed around each set of chromosomes reach at poles. Thus, two daughter nuclei are formed in a cell. Nucleolus also appear in each daughter nucleus. Spindle fiber completely disappear. In this way, karyokinesis complete and cytokinesis begins. अंत्यावस्था म्हणजे आता अंत्य अवस्था म्हणजे शेवट. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेली गुणसूत्रे आता उलगडतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. दोन्ही टोकांना पोहोचलेल्या गुणसूत्रांच्या संचाभोवती केंद्रकावरण तयार होते. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके त्या ठिकाणी तयार होतात. जन्य केंद्रकामध्ये केंद्रिका सुद्धा दिसू लागतात. तुर्कतंतू पूर्णपणे त्या ठिकाणी नाहीसे होतात आणि अशा तऱ्हेने प्रकाल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय cytokinesis and two new cells are formed which are called as daughter cell. In this process, not each formed at the equatorial planes of the cell, which depends gradually, and thereby two new cells are formed. However, in case of plants cell, instead of the knots, the cell plates is formed exactly along midline of the cell, and thus cytokinesis is completed. परिकल विभाजनाने पेशीद्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्य पेशी म्हणतात. या प्रक्रियेत पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते. आता ती काय होतं, मध्यभागी असं दबायला सुरुवात होतं. खाच म्हणजे त्या ठिकाणी ती काय होतं, मध्यभागी दबायला सुरुवात होतात आणि विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच त्या ठिकाणी तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी त्या ठिकाणी तयार होतात. वनस्पती पेशीमध्ये मात्र खास तयार न होता पेशीद्रव्याच्या बरोबर मध्यभागी एक पेशी पटल, त्याला सेल प्लेट आपण त्या ठिकाणी म्हणतो, तयार होऊन परिकल विभाजन त्या ठिकाणी होते. या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे बघा. Mitosis is essential for growth of the body. Besides, it necessary for restoration of emaciated body, wood healing, formation of blood cell, etc. सूत्री विभाजन शरीराच्या वाढीसाठी आवश्यक आहे. शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी, जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी इत्यादींसाठी सूत्री विभाजन, सेल डिव्हिजन ज्याला म्हणतो आपण, हे फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, विभाजन आवश्यक असते. मियोसिस इज completed through two stage. Those two stage are meiosis first and meiosis second. In meiosis first, recombination, त्यानंतर त्यांनी सांगितलं बघा, क्रॉसिंग ओव्हर ऑकर बिटवीन homologous chromosomes, and thereafter those homologous chromosomes are divided into two groups, and thus two haploid cells are formed. अर्धसूत्री विभाजन दोन टप्प्यामध्ये पूर्ण होते. ते दोन टप्पे म्हणजे अर्धसूत्री विभाजन भाग 1 आणि भाग 2. भाग 1 मध्ये सजातीय गुणसूत्रामध्ये जनुकीय विचरण, जनुकीय पुनःसंयोग
होते आणि नंतर ती सजातीय गुणसूत्रे दोन संचामध्ये विभागली जाऊन दोन एक गुणी पेशी त्या ठिकाणी तयार होतात. या पद्धतीने दाखवल्याप्रमाणे बघा, पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अंत्यावस्था अशा पद्धतीने ती तयार होते. इथं प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टेलोफेज हे त्याने मिओसिस पार्ट 1 चे दाखवलेले आहे. आता मिओसिस पार्ट 2 बघा पुढे द्यावे. या पार्ट 2 मध्ये त्यांनी सांगितलं जस्ट लाईक मायटोसिस. In this stage, the two haploids daughter cell form in meiosis 1 undergo division by separation of recombined sister chromatids and four haploids daughter cells are formed. Process of gametes production and spore formation occur by meiosis. In this type of cell division, four haploids daughter cell are formed from one diploid second cell डबल. ठीक आहे, त्या ठिकाणी जे तयार होतं. ड्युरिंग दिस सेल division, crossing over occur between the homologous chromosomes and thereby genetic recombination occur. Due to this, all the four daughter cells are genetically different from parent cell and from each other too. या अर्धसूत्री विभाजन 2 मध्ये हा सूत्री विभाजनासारखाच असतो. या भाग 1 मध्ये तयार झालेल्या दोन्ही एक गुणी पेशीतील पुनःसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यापासून 4 एक गुणी पेशी तयार होतात. युग्मक आणि बीजाणू तयार करण्याची प्रक्रिया अर्धसूत्री विभाजनाने त्या ठिकाणी होते. या पेशी विभाजनाच्या पद्धतीमध्ये एका द्विगुणित पेशीपासून 4 एकगुणित पेशी तयार होतात. या पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रांमध्ये पारगती होऊन जनुकांचे पुनःसंयोग होते. यामुळे तयार होणाऱ्या चारही जनपेशी म्हणजे ज्या नवजात असतात पेशी जनुकदृष्ट्या जनक पेशीपेक्षा आणि एकमेकांपेक्षा त्या वेगवेगळ्या असतात. इथं दाखवलेले बघा कशा पद्धतीने ते वेगळे असतात. ठीक आहे, वरच्या 2 खालच्या 2. लेक्चर नंबर 6 मध्ये आपण चॅप्टर नंबर 3 लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2 हे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.